मित्रांनो, जर तुमचा देवावर विश्वास असेल, जर तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त असाल, गणपती बाप्पावर तुमचा विश्वास असेल, तर तुमची मनोकामना गणपती बाप्पा नक्की 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 पूर्ण करतो. पण त्यासाठी काही गोष्टी तुम्हालाही कराव्या लागतात. मग नक्की काय करायचंय, जेणेकरून गणपती बाप्पाच्या कृपेने तुमची इच्छा, तुमची मनोकामना लगेच पूर्ण होईल? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, गणपती बाप्पाचे भक्त तर आपण सगळेच आहोत. गणपती बाप्पाच्या कृपेने प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडत असतं. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मनात एखादी इच्छा आहे खूप दिवसांची, एखादी मनोकामना आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही स्वतः सुद्धा खूप प्रयत्न करताय, पण त्यात सतत काही ना काहीतरी अडथळे येत आहेत, संकट येत आहेत, विघ्न येत आहेत आणि ती मनोकामना पूर्ती होत नाहीये किंवा तुम्हाला दिशा मिळत नाहीये, मार्ग सापडत नाहीये, अशा वेळी गणपती बाप्पाला शरण जायचं आणि हा उपाय करायचा. आता वळूया उपायाकडे. तुम्हाला काय करायचंय, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे. संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि रात्री गणपती बाप्पाची आरती करूनच उपवास सोडायचा आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील, यात काय वेगळं आहे, यात काय विशेष आहे? हे आम्हाला माहिती आहे, आमच्या घरात कितीतरी जण कितीतरी दिवसांपासून संकष्टीचं व्रत करतात. थांबा, घाई करू नका, नीट ऐका. तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपवास करायचा आहे, पण तो करण्याची एक पद्धत आहे आणि तो सोडण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हणात अर्घ्य द्यायचंय. त्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडायचा. आता अर्घ्य देणं म्हणजे जल अर्पण करणं. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. हे एक काम्य व्रत आहे. काही व्रत केवळ सेवा किंवा निष्काम म्हणून मानली जातात, तर काही इच्छापूर्तीसाठी केली जातात. तसं संकष्टी चतुर्थीचं व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशानं केलं जातं. मनोभावे हे व्रत केलं असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते, असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. हे व्रत करताना आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करणं गरजेचं आहे. जसा झेपेल तसाच उपवास करावा. कित्येक लोक संकष्टीचा उपवास सकाळी फक्त चहा घेऊन किंवा निर्जळी सुद्धा करतात, परंतु तसा उपवास सगळ्यांच्याच प्रकृतीला सहन होईल असं नाही. त्यामुळे उपवास आपल्या तब्येतीला झेपेल असाच करावा. तुम्ही फलाहार घेऊन सुद्धा उपवास करू शकता. त्याचबरोबर रात्री पूर्णान्न भोजन ग्रहण करायचे. दिवसभर केलेल्या तपश्चर्येचा तनामनाला निर्मळ आनंद तर मिळतोच, पण झोपही छान लागते. आता उपवास सोडताना मोदकांचा नैवेद्य मिळणार असेल तर तो आनंदही दिवसभराच्या उपवासाला प्रेरणा देणारा ठरेल, नाही का? बरं, हे झालं उपवासाचं. पण आता आणखीन काही गोष्टी करायच्यात. हे संकष्टीचं व्रत आहे आणि हे व्रत करत असताना तुमची इच्छा पूर्ती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर पूजेत मन एकाग्र करा. गणरायाच्या पूजेमध्ये मन एकाग्र केल्यानंतर तुम्हाला एका मंत्राचाही जप अवश्य करायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम गण गणपतये नमः. या मंत्राचा जप तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचे 11 किंवा 21 आवर्तन करायचे आहेत. अगदी शक्य नसल्यास कमीत कमी एकदा तरी भक्तिभावाने गणपती अथर्वशीर्ष म्हणावं. म्हणायला जमत नसेल तर श्रवण करावं मनापासून. नाहीतर इकडे लावलंय गणपती अथर्वशीर्षण, आपल्या डोक्यात चालू आहेत वेगळेच विचार, असं नाही. श्रवणाची सुद्धा एक पद्धत असते. जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो तेव्हा ती कानांद्वारे आपल्या मनामध्ये उतरली पाहिजे, इतकं मन लावून ती गोष्ट ऐकायची असते. आणि अशा प्रकारे तुम्ही ऐकल्यानंतर किंवा अथर्वशीर्ष म्हटल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती देवासमोर प्रकट करा. इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. पण हो, तुमच्या इच्छेमागचा हेतू मात्र शुद्ध असायला हवा बरं का. आपलं कर्म चांगलं असेल तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही. आता तुम्ही म्हणाल की एकाच संकष्टी चतुर्थीला हे करायचंय का? तर नाही. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येक संकष्टी चतुर्थीला उपवास करा, गणरायाची पूजा करा, गणपतीच्या मंत्राचा जप करा, अथर्वशीर्षाची आवर्तनं करा. आणि एवढं केल्यानंतर प्रत्येक चतुर्थीची ही तुमची साधना झाल्यानंतर गणरायाच्या कृपेने तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आता बऱ्याच जणांचं मत असतं की आम्ही इतक्या वर्षांपासून संकष्टी चतुर्थी करतोय, अथर्वशीर्ष सुद्धा खूप वर्षांपासून म्हणतोय, पण आमची कुठली इच्छा पूर्ण झाली नाही किंवा आमच्या बाबतीत तर काही असं चांगलं घडलं नाही बुवा. तर मंडळी, याचं साधं उत्तर हे की जेव्हा तुम्ही एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून साधना करताना तेव्हा तुम्हाला काही नियम सुद्धा पाळावे लागतात. ते नियम कोणते आहेत? तर तुम्हाला तुमचं आचरण शुद्ध ठेवावं लागतं. कुणाला फसवायचं नाही, कुणाशी खोटं बोलायचं नाही, त्याचबरोबर कुणाला शिवीगाळ करायचं नाही,
कुणाबद्दलही वाईट विचार मनात आणायचे नाही. आपल्याकडून दुसऱ्यांना त्रास होईल असं वागायचं नाही. हळूहळू हे वागणं प्रॅक्टिस करूनच आपल्याला जमतं. अचानक हे जमत नाही. आणि असं जर आपण वागायला शिकलो तरच आपली इच्छापूर्ती होते. नाहीतर काय होतं, आपण जी साधना करतो ना, ती आपण जी पापं त्याच्या बरोबरीनं करतो, ती पापं नील करण्यामध्येच साधना फुकट जाते. त्या पापांमुळे केलेली साधना निष्फळ ठरते. म्हणून जर तुम्ही एखादं व्रत घेतलंय आणि तुम्ही ते इच्छापूर्तीसाठी घेतलंय, तर सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धा ठेवायची. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते व्रत करत राहायचं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या वागण्याचं आत्मनिरीक्षण करायचं. आपण कसं वागतोय, कसा विचार करतोय, या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायचा. श्रद्धा भक्तीने जर तुम्ही हे केलं तर गणपती बाप्पा तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. आणि हो, जी इच्छा मनात धरली आहे त्या इच्छेचा सुद्धा इतरांना त्रास होईल अशी ती इच्छा नसावी, ही तर पहिली अट आहे. कारण दुसऱ्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये बऱ्याचदा आपणच पडतो. आणि म्हणूनच आचार आणि विचार शुद्ध हवे, साधनेमध्ये निष्ठा हवी, देव बाप्पावर भक्ती हवी. मग गणपती बाप्पा तुमची इच्छा पूर्ण करणारच. गणपती बाप्पा मोरया. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.